नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत फक्त 1 वाटी रव्याचा वापर करून मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी बेकरीसारखा केक घरच्या घरी कसा बनवायचा। अगदी कोणीही बनवू शकेल असा हा जाळीदार केक। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे। एक अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची आहे। त्यानंतर 1/4 कप साजूक तूप इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर एक अर्धा कप दूध इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। हे दूध आपण रूम टेम्परेचरवरचं वापरलेलं आहे। आता हे मिक्सरला इथे आपण बारीक करून घेणार आहोत। हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे। अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीचं बॅटर इथे आपण तयार करून घेतलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही 1 कप मोठा रवा थोडासा अगोदर मिक्सरला बारीक करून घेतला तरी सुद्धा चालेल। आता त्यानंतर इथे मी थोडासा व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल। इथे तुम्ही व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी वेलची पावडर घातली तरी सुद्धा चालेल। आता हे बॅटर आपण इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटर चांगलं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। आता इथे आपण 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे। अगदी थोडंसं दूध यावरती घालून घ्यायचं आहे, जेणेकरून सोडा जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होईल। आता हे संपूर्ण बॅटर इथे आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथं हे बॅटर आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता लगेचच इथे आपण हे बॅटर एका टीनमध्ये काढून घेणार आहोत। बेकिंग सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, लगेचच इथे आपण या टीनमध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे बॅटर तयार करण्यापूर्वी इथे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटांसाठी एका कढईमध्ये स्टँड ठेवून त्यावरती झाकण ठेवून ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे। कढई चांगली गरम झाल्यानंतरच हा केकचा टीन आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे आणि 25 ते 30 मिनिटांसाठी मंद आचेवरती हा आपल्याला केक छान असा बेक करून घ्यायचा आहे। 25 ते 30 मिनिटांनंतर एका टूथपिकच्या साहाय्याने इथे आपण हा केक चेक करून घेणार आहोत। जर टूथपिकला बॅटर चिकटत असेल तर आणखीन 5 ते 10 मिनिटे केक तुम्ही छान असा बेक करून घेऊ शकता। तर इथे आपण 1 वाटी रव्याचा वापर करून हा जो संपूर्ण केक आहे तो अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तयार करून घेतलेला आहे। आता हा केक टीन आपण एका प्लेटवरती उलटा ठेवून या पद्धतीने हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे। तर तुम्हाला पाहूनच कळत असेल केक किती जाळीदार आणि स्पॉन्जी असा तयार झालेला आहे। आता आपण हा केक पुन्हा उलटा करून घेणार आहोत। आता हा केक इथे आपण कट करून घेणार आहोत। पाहू शकता इथे आपला हा मस्त असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा केक नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा।
चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.